बाकी आवरलं मग? हा आवरत तुझं आवरलं का? हा आवरलं, बसली होती. हं, म्हटलं घेतली कडी लावून जाऊ म्हटलं थोडस तिच्याकडं. हं. ती पण आहे का नाही काय माहिती घरी. असलं कुठं जाणार आहे? आहे का? हा असलं. तेव्हा लागेल तिला आवाज येईल ते हा. येईल ती. मीच ठरवलं होतं जाऊ म्हटलं तिकडे तिच्याकडे बसायला. हा आली ती काय ती आली. काय ग आली बस. काय बस. करते? काय नाही बसलोय. बसा दोघी बसा बसलोच होते. अगं बस ग. नको बस बस ना बाया मस्त गप्पा करू बस. नको मारा. स्वयंपाक झाले वाटतं. हिला तर लय आमची झाली बाई स्वयंपाक तुझा आलाय का अजून? राहिला आज हॉटेल मधून आणायला लावले. अरे वा मजा आहे तिच्या. मग त्याच्यात कसली मजा करायचं हॉटेल मधून म्हटल्यावर मजाच आहे ना मग. याला काय मजा म्हणताय का? करायचा कटाळा आला का हॉटेल मध्ये जायचं आणायचं मस्त भांड नको घासाय अंडा नको. तुम्ही देऊ राहिला का मला पैसे? अगं पैशाचं नाही मग? आता पैशावाला देतोय ना आमचा देणारा देतोय तुम्हाला काय जळ लागली पाहिजे? तेच तर. ए बया, मस्त तू मज्जा दरवेळी भांडायची. मज्जा आहे मुलगा बाई. असते का ग? तुला तर तेवढंच पाहिजे का? ए तेच गप ग. मी तुला लय बोलते मज्जा का? आहे, पाय ना काय मग पाहिजेलच ना माझ्या मज्जा माणसाची. म्हटल्यावर बाई आता हॉटेलचं जेवण आणती म्हटल्यावर मज्जा. म्हणजे तुमच्या दोनची मजा नव्हत माझ्या मजेवर जळता का? अगं तसं नाही पण मग आता स्वयंपाक पाणी आता तू पाय बरं मस्त फिरून आली जेवण खाऊन हॉटेलातून आणायचं खायचं. तसं करावं लागतं नवऱ्याला तेव्हाच नवरा काम करतो. बाई, खरं आहे. तिचा नवरा खरंच बाई, काय तिचं बाई, पाय ऐकूनच तिचा चालतं, नवरा तिचं पाय ऐकूनच मस्त चालतं. हॉटेलातून जेवण हाय का बाईला त्रास काही आवश्यक तरी. तसं माझा नवरा नाही म्हणणार नाही मला बाई चला हॉटेलला. उलट मला बोलेल जाय तू कर स्वयंपाक बनव काहीतरी तसं खायला. नवऱ्याला ना मुठ्ठीत ठेवावं लागतं तेव्हा तो नवरा करतो. हा ना तुझा नवरा बरा मुठीत आहे बाई. करावंच लागलं त्याला. काय केलंय ग तू मुठ्ठी मध्ये ठेवण्यासाठी? कोड बोलते ना त्याच्याशी मी. हो ना त्याच्यातच प्रेमात माझा लय फिदा आहे तो. पाहिलं का लयच खरंच लयच हुशार आहे ग ही. प्रेमाने. मग आता शिटीत राहते तो हुशार पाहिजे ना. हो ना नाही बाई हाल आहे ना तुमच्या दोघी सारखी झाले असते. उठ सुड बाहेर बस खाय उठ सुड बाहेर बस. तुला एक विचारायचं होतं त्याच्यासाठी मी दाराला कडी लावून तुझ्याकडे येत होती. तुझ्या वडिलांचं असं असं ऐकलं मी काही थोडस काय ऐकलं माझ्या वडिलांचं? म्हणे 2-3 बायका घेऊन फिरतो बा. माझ्या नवऱ्याचं का माझ्या बापाचं तुला लय नेट पडत का? आधी आपल्या घरात काय ते झाकून पावा ना. पाहिलं काय बोलूच देणार नाही. कशाला बोलून दे काय ऐकल ऐक तू निदान आहे माझ्या बापाचं माझ्या नवऱ्याचं ते मला पटतं ना. तुम्हाला काय तिथं लिखापडीला बोलावलं काय मी? पण ही लय डेंजर आहे ग ही. लय बोलून डेंजर आहे ग ही. तोंड दिलेले आहे देवानी. हा ना एवढं कसं तोंड आलंय काय माहिती हिला. माझ्या तोंडावर जळू नका. तुम्हाला नाही दिलं का देवान तोंड? एक नाक एक दोन डोळे. अगं पण एवढं बोलते नाही आम्ही बडा बडा बडा. तोंड माझं आहे मी बोलणारच. तुला चांगलं प्रेमानच सांगितलं आणि प्रेमाची भाषा मला कळतच नाही. अजून बी तुला प्रेमानच आणि सांगितलं. नको सांगू मला प्रेमाने मला ऐकायचं नाही. एक दिवस ना मी त्या जत्राला चालले होते तो काय बी एका बाई संग चालला होता पुढं. सगळं माझ्या खानदानाने ठेकाच गेले सगळ्यांच्या बायका फिरवायच्या. आता विचार करते तुम्हाला दोघींना फिरवायला पाठवावा. नाही पण खरंच ना ग अगं. हे बाई आम्हाला हा. फिरायला पाठवू तो नको. मग कशाला एवढं नेट तो पडलंय? काका नेट मला कायला बरोबर पडलंय? ओळखायला अगं तुझा काकाच होता तो. माझ्या काकाच्या माग तुम्ही काय टप्पाल करता होता काय? नाही ग पण अशी चालली होते म्हणून सहज लक्ष गेलं. नाही ना मला तुमच्या टप्पालच करावं लागेल दोघींच. काय निंदा बस शांत, करत्या, लय काय बोलती, करत्या? काय एवढी बोलती ग हा बोलती काय बोलती कशाला एवढी? बोलती? सोडा. हा? अय, एवढी बोलती. याला एवढं बापाचं आणि भावाचं लागतं तर मग बघ ना आवर ना त्यांना. मी काय आवरल त्यांचं पैसा त्यांचं वय त्यांचे जेवण ते काही कर तुम्हाला काय द्यावे ना नेट पडलंय. फिरतोय तुझा बाप. फिरू दे ना, तुला काय नेट पडलं तुला काय फिरायला पुरी आहे ना मग. असू दे ना. तुमच्या आवावर नजर ठेवायची ऐवजी आपल्याच लेकींवर नजर ठेवायला काय आणि होतं? तुमचे नवरे काय करता माग येऊन येऊन माझ्या घराला डोकात येऊन येऊन माझ्या घराला डोकात डोक्यावर- बरी घरातलीच बाई आहे. अगं डोक्यावरल्या पोरगी आहे म्हातारं वय आहे. असू दे ना अगं, तुमचे डोक्यात- नवरे काय करतात घरात दोघींचे? पाहत असते हाय का नाही घरात गेली पाहत असतील काय करती काय नाही कपडे घालती का काय आंघोळ करती एवढंच येतं. मग आता ते कालच एवढं येडे वाकड हा माझ्या डोक्याला तर डोकं लावूच नका दोघींनी पण. तुम्हाला काय धुणं धुवायचं नाही ना धुवत जा. नाही तर माझ्या घरी धुणं लय पडलेलं ते धुवायला या. आणू ए, आवाज खाली कर आवाज खाली कर. तू नाही करायचं घर माझं पण आहे घर माझं आहे. माझ्यावर आवाज केलेला मी ऐकणार नाही. तू फार तुझी एकटीच नाही अगं पण तू थोडी लहान आहे जरा शिकला लहान आहे म्हणजे काय खाऊ घालता काय मला? लहान तोंडानं नाही नाही, घाल. खाऊ घालता मला एवढी माझ्या बोलायला दारात लागली. घर माझं पण आहे घर माझं पण आहे जेवढा दोघींचा हिस्सा आहे, तेवढा माझा पण हिस्सा आहे. तुझं घर कुठे तू बोलली आणि मी ऐकलंय झालं नाही. हा. मी बोलले तर तुला ऐकावं लागेल. ऐकून घे. आधी आपले नवरे कोण दिलेलं नाही बरं ऐक का? ना, आधी आपले नवरे ताब्यात धरावं मग माणसाने बोलावा. तुझ्या नवऱ्याला तू ताब्यात धरलेलं जे अशा मुठ्ठी मध्ये आमच्या नवऱ्यानं आम्ही ताब्यात नाही ना अशा मुठ्ठीत नवऱ्याने आमचे बैल नाहीये
तुझा नवरा बैल आहे बैल. माझा नवरा आहे ना लुल्लू लुल्लू ऐक ना, माझा नवरा बैल आहे, तुमचे नवरे बैल नाही झालेला म्हणून तुमची ही गट आहे. अगं. नाही गळ्यात फुटका मणी नाही पायात चप्पल उठसूट बसल्या काही तर हिचं धुणं दूध तिचं धुणं दूध. नवऱ्याची वरवर करतो इज्जत करतो म्हणून आमच्या हे आले माहिती. तुमच्या बैलांनी केलेले लुल्लू लुल्लू करतात इज्जतीत नवऱ्यांची. राहावं लागत तुम्हाला मग वय मानण्यासारखं तुम्ही आहे का राहावं इज्जतीत लागतं. काय इज्जत गोष्ट मला आता गाव तुमचं दोघींचं धुणं धुता अगं, जेव्हा धुणं जेव्हा धुणं धुता ए बाई. कपड्याला साबण नसला का तुमच्या तोंडात चालतं माझ्या दारात. अगं धुणं धुयाला बी पैसे लागत आमचं फुकट धुणं तुम्हाला धुत्या. हा मग माझ्या घरी या फुकट माझं ठेवायचंय धुणं धुत्या, फुकट माझ्या घरी या नाही फुकट बोलती धुणं ना, धुवायचं झालंय काय? त्या दोघीला पाण्यात तोंड जाता मग धुणं धुवत राहत्या का बरं? हिला धुणं धुवायला साबण नसतो हिला धुणं धुवायला तिने वरतून यांना घेऊन बसत ती. अरे कूद ना, कूद ना. धर, एक काय तिला धर. धरलंच नाही, कूद ना. असं नका. अरे का म्हणून बुखायचं तुम्ही या दोघी भुकत होत्या म्हणून मी भुकायला आले तोंड सांभाळून बोल बर आवाज खाली कर बोट खाली कर बोट नाही दाखवायचं मला जेवणा ठेव खाऊ घालते का मला तुला आता मी हेच पाहिजे. सांगते. तुला जास्त झालंय का गं? तुला जास्त झालंय का? ऐकतच नाही अजिबात. हा, कुदा कुदी कशाला नको त्याला नको त्याला नको ढकू हे करू थोडं तूच तिकडं सर मला सांगा पॉईंट सांगा सविस्तर भांडण मी बैल आम्हाला बैल घ्यायची गरज होती का मी तोडलं असतं पहिला तुम्ही झुपायला दोन घेतले ना तुझा नवरा बैल आहे आणि तू ए, आवर. मी- माझ्या नवऱ्याकडून माझी शॉक पूर्ण होता तुमच्या दोघींचे होता का पा ए, जाऊ दे, आप- चप्पल आली का माझ्याकडे मागायला लिपस्टिक आली का माझ्याकडे मागायला ए, नाचतो काय बुवा? घुंगरं दुखत पायात नाचायला घुंगरं दुखत पायात नाचायला माझ्या बापाने काय केलेलं सारखं नाचतो काय तुझ्या बापानं काय केलं हिच्या बापानं काय केलं हिच्या बापानं काय केलं माझ्या बापापर्यंत जाऊ नका आपल्या बापा काय करतो पटकन 4 बाया तुला परत धुतला तांदूळ पाहिलं अरे मग तो माणसात नसेल माणसात नसेल तो, म्हणून जास्त ओरडला. माणसात ते मी एवढं डोक्यावर लेकर कसं काय कंचे. मग याच्यात उसने आणले असतील. वर सगळं बोला. आता सासऱ्याला दुखला कांदा 4 बाया गळ्यात घालून फिरतो माझ्या नवऱ्याला हात लावायचं नाही बरं सांगून ठेवती नाव घेतो माझा देव आहे. मी सांग. अगं बाई, सांगा तुझ्या नवऱ्याला घे ना तिकडं वाटा. करते काय मला नाही अरे तो जमी भरला लगेच तुझ्या नवऱ्याला आवडलं का? तुम्ही कशाला तोंड करता आली इकडे येऊन तर तोंड लाव. तू सटवी बाई, त्याला आवडतं तो नवऱ्याला. माझ्या बायकोला. आवडतो नवऱ्याला. धर, घाल बरं घाल ना, घाल मारून दाखव तुम्ही तुम्ही मारा मारा बरं ए तू ऐकलं का काय म्हणतो तू ये ना फक्त मला ए बाई, म्हाताऱ्याला तिकडं. ए, तुम्ही आमच्या इथे यायचं ना माझ्या दारातून यायचं नाही तुम्ही दोघं जण. धमक्या देऊन राहिले का समजून दाखल मला पण बोलले नाही, ही काय नाही बोलत होते तुम्हाला? लय तुम्ही काय बोलती. खाल्लं का त्यांना हिला ना- खाल्लं हिच्या काय करू हिला जोड केस होतं, धरून जोडू का हिला? या दोघी धुणं धुवत होत्या माझं लय बोलती. पुढे ये पुढे पुढे ए बाया, गपची बसा. अरे बाया, गप्प बाळा, आता काय झालं? ते वाया गेलेले वाया गेलेले काय घेऊन जाय का तुझ्या नवऱ्याला तिकडे? चला हो. चला बाई गं, चला हो, आता बरं झालं चला चला आपल्या घरी, चला. चला. मला लय राग आलता मग आता परत आमच्या दारात आले ना बरं विचार करून घ्या तुम्ही. पक्की बोलती पक्क तू अंड बाई या बाईला त्याला पक्क तू अंडीला मग तुम्हाला आधीच बोलत होती मी. यायला वांग एवढा बटाटा एवढा फरक काय आवरतो का तरी एवढा एवढा माणूस तो हा बाई ती बाई एवढी एवढीच आहे पण किती बोलती बाई नाही कोण लागला ना हा? मला नाही कुठं लागली काय नाही नाही तिला ना एक दिवस हाताखालून काढूच आपण इथे गेलं ना? ठेसायचंच एक दिवस ए, फक्त तिचा मला नवरा राग आला पुढे ना, जाऊ दे तुझं पिजाऊ दे मी त्याला शेळ देतो नाही नाही तिचा नवरा आहे ना माझ्या एका हाताची नाहीये. पण अगं आपण एका काय हाताची म्हणतो, नाही जाऊ दे बुवा. मी जर कवळी मारली असती ना, तर किती काही टिसली असती आपले एका ते के नाही नाही आपण आहे ना तिला एक दिवस हाताखालून काढूच काढायचंच एक दिवस हाताखालून नाही त्याचा वटर हा. वटर वटर बघतीस मी. लय बोलती ती वाटर वाटर त्याला काम करतो एका दिवशी फक्त त्याचं- काम- या कंटी सापडू या कंटी कसर राहिली कसर कोण हो, तुम्ही आहे ना तुम्ही आमच्या दारात यायचं नाही
बिलकुल पण यायचं नाही आमच्या घरात. मग का बरं तिचं बेत पाहून याला असं करू त्याला कोणाचं? तसं करू कोणाचं बेत? माझ्या सख्या कानानं ऐकत आलं काय? अरे तू एकटाच आहे बघा, तुला तुला काय हे बाई या माणसाला काय बोलून घेऊन आला बाई? काय बोलून मारून आला बाई? हा? बाई काय करा या भावाला थांबू नका तुम्ही इथं आमच्या इथं थांबू नका बिलकुल. उतारला काय दोघांना निघा इथून. तुम्हा दोघांना उतारला का रे हा तुम्ही काय मार खाऊन घेताय? लागल जायला यो बाबा लागल बाबा तेव्हा ना आम्ही म्हातारे पाहिजे पण तुम्ही दोघे जण काय काय मग आम्हाला कुत्रं चावलंय बाबा तुम्हाला बी काय? चावलंय का खाल्लंय खाल्ले आम्हाला. तुम्ही पिसाळ कुत्र चावलं या बाऊला पिसाळ कुत्र चावलं या बाऊला मला नाही मग का बरं एवढं वाट जायचं नाही मग ते बाबा गुडच किती मारतात हा आपल्याला कोणी डोळ्यानं पाहिलं हा, डोळ्यानं पाहिलं. फक्त बरगड्याचं फुल घेतलं माहिती. हिंमत पाहिलं का एवढी हिंमत आहे त्यांच्यामध्ये. एवढी हिंमत आहे सारख्या लय गेले फक्त तू मारून गेले ना. तू भक्ती मानाय ना मला हाणू नको हाणून गेले ना ये बाबा. ये भैया. आता तुम्ही येऊ नका. अगं आवर ना बाई तुझ्या नवऱ्याला तिकडं तर ये ना बाई. आवर ए बाई घे ना का त्याला घरात घे ना. हा? बरं आहे ना, येऊ. बाई काय माणूस आहे एवढा एवढा मोठी एवढा ऐकत नाही घरात निघाले का तुम्ही घराच्या बाहेर त्याला काल करा मधी हा? एवढा एवढा आता काला माझ्या दारात तोंड दाखवायला आले निघता काय तू बैल आहे का बैलाचा नवरा आहे काय अगं एवढा एवढा मोठी एवढाच आहे तर दादे आवरत नाही कोणला मला नाही उगीच राग नव्हते जाऊ दे नको राग येऊन देऊ मरू दे वय त्यांच्या पुढे नादी लागतो या बाई तू ये मागे. आता आहे ना अहो आता बस ना गप चला ना ए आवडतं का तोंड बंद कर जाय का मला एवढं तेवढं. नका चला तुझे अहो ऐका ना चला ना अरे मला पडू का तुमच्या अंगावर प्राण आता बस. वा घरात. तो मला बोलतो इकडे येऊ द्या गो. आता आवाज नका करू घरात वा बरं वा घरात फुलपाणी कोण येऊ नका फुलपाणी द्यावं येऊ नको तुम्ही खून पाडायला मी काय बसले नाही काय इथं. तुला खून पाडायला मी त्या नवऱ्याला बाहेर भेटू दे त्या नवऱ्याची ना चटणी करते उठा खलबत्त्यात कुठून चटणी करते पाठव त्या नवऱ्याला इथं पाठव लय लाडत नको येऊ. लाडा तू घेते का मला मा नवरा घेतो हळद मीठ. निघ चल घरात अरे बाबा हळद मीठ आता घरात गेल्यावर लावा का इडच लायतो पुढं सुजावले जा ना लय. आणि तू कोणती बेडकू आहे का आता तू विचारा. चाल बाबा काय जाय गा भटक भावाने तुला काही काम नसेल का माझं ना धुणं धुवत राहते त्या दोघीचं चाललं चेन बरं खाऊ घालते का मला चेन द्यायला ये ना घाबरते का तुला मी उपराय ना बाई आता ये ग उपराय. अगं ये नाही नाही या गपच नाही ये ना. राहायच्या बाया बाया का नाही तू गप्प लाडत राहायच्या. येते, ये. दोन्ही भांडतात ते. मग मारामारी कर दोघी जणी चला इडी या करा मारामारी टप्पर आहे ना तुम्ही दोघे मारामारी करा मी व्हिडिओ घेते सोडायला माझ्या फॉलोवर्स वाढतील तुम्ही जाऊ नका मारायला. तुम्ही मारा. नवऱ्याची काय जाणं गेली ना मानवऱ्याची या इथं या इथं या मानवऱ्याची दादा अहो चला करते लोकांना चला ना आता बरं झालं चला जाऊ द्या सवय अयो बाबू मोठा तुम्ही कशाला येताय बाहेर मरशाल ना त्या बाबाच्या हातून. हनुमानासारखं तो घेऊन आलता आता. अरे म्हणजे तुम्हाला आवडल्यासारखं नाही काय बाबा आवराय सारखं नाही काल हे थोडं थोडं करशाल वाढवा काही अरे वाढवा करशाल आता चहा पाजा आम्हाला अय बाई कोरा चहा ठेवाय तो नवऱ्याला वय वाढल्याबद्दल तुम्हाला आता घाबरगुंडा आहे तो पळतोच घेऊन येईल हातात फार दम लागला. मग हिच्याकडे बघेल मी. अगं बघ ग, लागलं घर भाऊ असे बघणारे लय गेले ती आग लावी आली. लय ठणका बसला आग लावायला तुम्ही शिकवलं जावा जावा शेवट आग लावत त्यात कमी जास्त होऊन अगं भाऊ दे का त्या नवऱ्या काय तुझं वर तू काय पाडणार आहे बसवती बस जाळीवर तुला गॅसवर बसून चटणी करते भरताची लोकांना वाटते खायला येतो आता. हा ये ना ये तू ये नाही, चोरीवर हात ये ग जाऊ नका. या बाई आता या. ए बाबा असं काय करतो ते मारतं, ए? लय ताण दिला ए तुला, बाबा चला. हं? हा म्हातारा लयच आगाव दिसतोय बाई आता जाऊ नका म्हणजे आपली कॅपॅसिटी समजा समजा हा, बस झालं. अरे बाबा तो पडू का बस ना करा मंदी तू कर ना मग कर तुम्ही ना हा तो बरोबर तू चाला गेला जाऊन मानवऱ्याला तुम्ही मारते ना रुकी सुकी खाता म्हणून तुम्हाला कमजोरी आहे. तिकडे आहे ना असं तेला तुपाचं मस्त मस्त खाता म्हणून ते बाबाला जोर आहे माहितीये का.
हा म्हणून तुम्हाला म्हणते, तुम्ही असं मस्त खात जा. आपला काय हा. तुझं डोक्यात होतं दगड टाक. नको 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 आपलं खून काही करायचं नाही कोणाचा आला कोण करायचा बाई खून बिन करायचा मग काय नाही करायचं चहा घ्यायचा. रामून एक कप बाई आता कुठं चहा पिती बाई मग काय आलोय आता आणि हा चहा मस्त करशील तर गोड गोड कर बाई चहा बाय बाय आता हिच काय चूल पेटवणार ही का स्वयंपाक करणार चहा पिणार झालं दोन धुवायचं काम फक्त तोंड धुतलं ते आहे ना. बसा बोंबलत आता या बरं बाहेर ए अगं चहा केला मला जाऊ दे ना प्यायला. पहिला चहा लपले बघा आपल्याला घाबरून काय चहा प्यायचं आपल्या घरात चहा प्या त्या भिकाऱ्यांच्या घरात काय चहा प्यात्या काळा कुळा चहा प्यातात ते म्हणा ना आपण केलंय. दुधाचा पिऊ हा चला आता बस झालं